येशू ख्रिस्ता, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो प्रभू, कारण तू चांगला परमेश्वर आहेस. प्रभू, आजच्या संध्याकाळच्या समय आम्ही प्रत्येकाच्या मनामध्ये तू उफाळी फोडलीस आणि तुझ्या उपस्थितीमध्ये तू आम्हाला घेऊन आलास. प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही पाहतो की कशा प्रकारे संपूर्ण देश जो आहे या स्वातंत्र्याच्या या दिवशी प्रभू जल्लोष करत आहे. परंतु प्रभू आमच्यासाठी प्रभू तू 2000 वर्ष एकदाच स्वातंत्र्य घोषित केलंस आणि प्रभू आमच्यासाठी तो रास्ता तू तयार केलास, कारण तू म्हणतोस की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. आणि प्रभू त्या मार्गावर चालण्यासाठी आम्ही प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू, आमचं लक्ष तुझ्या वचनाकडे, तुझ्या त्या कलवरकडे लावण्यासाठी प्रत्येकाला तू इन्स्पायर कर. आणि प्रभू, होऊ दे तुझ्या नावाची स्तुती, महिमा, प्रशंसा, गौरव. प्रभू, आजच्या संध्याकाळच्या समय तुझ्यापुढे नतमस्तक होतो. आमच्यातून घडलेल्या सर्व अन्यापराधाची तुझ्याकडे क्षमा मागतो. प्रभू, आम्ही सर्व तुझ्या पवित्र रक्ताखाली येतो. होय प्रभू, तिरंग्यामध्ये 3 कलर आहेत, परंतु आमच्यासाठी एकच रंग आहे आणि तो आहे ते पवित्र रक्त, ते लाल रंग. प्रभू, आम्ही त्या रक्ताच्या मागे लपतो. प्रभू, आमच्यात काही एक चांगलं नाही आणि प्रभू आमच्या अर्पणाबरोबर तुझ्या समोर आम्ही उपस्थित झालेलो आहोत. त्या येशू ख्रिस्ताकडे लक्ष लाव. प्रभू, आमच्यात काही एक चांगलं नाही. प्रभू, आम्हाला तू सहाय्य कर. आजच्या संध्याकाळच्या समय प्रभू तुझ्यापुढे कमजोर अशी व्यक्ती तुझ्यापुढे उपस्थित असं झालेलो आहे. अशुद्ध ओठांचा, अशुद्ध लोकांमध्ये वास करणारा मी मनुष्य आहे. परंतु प्रभू, तुझ्याकडे एकच नम्र विनंती करतो की त्या वेदीवरचं ते इंगळ प्रभू ते घेऊन ये आणि माझ्या ओठात जिभेला लाव. प्रभू, शुद्ध कर, पवित्र कर, आशीर्वादित कर. प्रभू, जेणेकरून इथून बोलणारा देखील तू असावा, तिथून ऐकणारा देखील तू असावा. सर्व महिमा, सर्व आदर तुला मिळावा. प्रभू, आमची इच्छा आहे की तू वाढावा आणि आम्ही घटले जावे. प्रभू, अंधकारच्या सर्व शक्तींचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या निषेध करतो. दुष्ट शैतानाचे सर्व जळते बाणासुरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या विसून टाकतो. प्रभू, सर्व काही तुझ्या महिमेसाठी, तुझ्या गौरवासाठी होऊ दे. प्रत्येक शब्द प्रभू तुझ्या स्वर्गीय भांडारातून पाठव. आम्हा प्रत्येकाच्या अंतकरणाला तू प्रभू ती चुटपुट लाव. प्रभू, पेंटेकॉस्टच्या दिवशी जणू काय त्याचे ते मन, अंतकरण प्रभू आरपार छेदून टाकले. प्रभू, तोच तू परमेश्वर काल, आज, युगानुयुग सारखा आहे. या वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि तुझा महिमा, तुझा गौरव होते. प्रभू, सर्व स्थिती परिस्थितीबद्दल मी तुला धन्यवाद देतो. मान, महिमा, सन्मान, गौरव तुला देतो. पुढे वेळ समय तुझ्या हाती देतो आणि मी त्यावर जेवू शकले नाही. आम्हा सर्वांचा आत्मा, प्राण, देह तुझ्या हाती समर्पित करून ही छोटीशी प्रार्थना ताळणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड, मधुर आणि पवित्र नावात मागितली म्हणून तू ऐक आणि मान्य कर. आमेन, 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 आमेन. का तुम्ही आनंदित आहात? आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण आपलं पवित्र शास्त्र उघडूया आणि 2 वचन आपण वाचणार आहोत. आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलं होतं की ABC अबाउट प्रेयर्स. तर भाऊ बहिणीने, जर आपण प्रार्थना करत आहोत तर आपण त्याचे बेनिफिशरीज आहोत, राईट. आणि ह्या बेनिफिट आहेत, त्या बेनिफिटमध्ये आपल्याला त्या वचनामध्ये बघायचं आहे. येशू ख्रिस्ताने पाहिलं वचनामध्ये तो कुठे आहे, त्याचं स्थान कुठे आहे. योहानाने पण पाहिलं. योहान काय दाखवतो? वधूला दाखवतो, राईट. तर आज आपल्याला प्रत्येकाला ह्या वचनामध्ये बघायचं आहे की माझं स्थान कुठे आहे, याच्यातून मला काय बेनिफिट आहे. आमेन. काय तुम्ही माझ्या जोडीला आहात? आमेन. आपण उघडूया मत्ती करू शुभवर्तमान याचा 11वा अध्याय. माझ्यासाठी प्रार्थना कर. थोडंसं व्हायरल आहे, थोडंसं घसा खोकतो. आपण भाऊ बहिणींना आपलं वचन 53:5 आपण क्लेम करूया. आमेन. माझ्यासाठी प्रार्थना कर. मत्ती करू शुभवर्तमान 11वा अध्याय आणि 25 वचन आपण वाचणार आहोत. At that time Jesus answered and said,
I thank thee, O Father, Lord of heaven and earth, because thou hast did these things from the wise and prudent at the last revealed then unto babies. आमेन. ऍट दॅट टाइम. हालेलुया. आपण आणखीन एक ठिकाणाहून वाचणार आहोत. इर्मयाचा 31वा अध्याय आणि वचन 3 वाचणार आहोत. जर्मिया चॅप्टर 31 अँड वर्स 3. परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले. नीट लक्ष द्या वचनाकडे. परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले. तो म्हणाला, मी सर्वकलिक प्रेमवृत्तीने तुझवर प्रेम करीत आलो, म्हणून मी तुझ्या वात्सल्याने तुला वात्सल्याने जवळ केले आहे. आमेन. हालेलुया. आमेन. आमेन. प्रभू वाचलेलं वचन आशीर्वादित करू. कृपया आपल्या जागेवर आपण बसूया. काय लिहिलेलं? परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले. तो म्हणाला, मी सार्वकालिक प्रेम वृत्तीने तुझवर प्रेम करीत आलो, म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे. इथे एक प्रेम दर्शवण्यात आलेलं आहे. आणि प्रियानो, आजच्या संदेशाला मी शीर्षक देऊ इच्छितो, अ लव्ह लेटर हायडिंग अनदर लव्ह लेटर. टायटलवर लक्ष द्या. काय सांगितलेलं आहे? अ लव्ह लेटर हायडिंग अनदर लव्ह लेटर. म्हणजे एका प्रेमपत्रामध्ये दुसरं एक प्रेमपत्र लपलेलं आहे. आमेन. भावनिनो, जर आपण विश्वासू आहोत आणि जर आपण प्रार्थना करत आहोत, आपण बायबल रिडिंग करत आहोत, आपण मेसेज वाचत आहोत, तर हेच बायबल कधी कधी आपल्याला असा अनुभव येतो की हे बायबल आपण वाचतोय. कदाचित एक वचन आपण कितीतरी वेळा वाचलं असेल, पण तो अशी एक वेळ येते की ते काहीतरी आपल्याला दाखवते. तिथे असं वाटतं की वचन आपल्याशी बोलते, आपल्याला आपलं स्थान त्या वचनामध्ये दिसत आहे. आणि प्रियानो, हे जे आहे बायबल, जसं प्रॉफिटने आपल्याला शिकवलेलं आहे की हे बायबल काय, इट्स अ लव्ह लेटर. त्याच्या मंडळीला ब्रेमपत्र हे एक प्रेमपत्र आहे. का तुम्ही आमेन म्हणाल? आणि प्रेमपत्रामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी लपलेल्या असतात. धरून झालं की ब्रदर स्टॅनली आणि सिस्टर स्नेहल त्यांचं एंगेजमेंट झालेलं आहे, घरामध्ये बसलेले आहेत, सगळे घरात बसलेले आहेत. ब्रदर स्टॅनली सांगतात, स्नेहल उद्या तू त्या ठिकाणी ये आणि ते ऑर्डर कर. कोणाला काय कळणार आहे? फक्त दोघांनाच कळेल. म्हणजे बायबल हे असं लिहिलं गेलेलं आहे की ते, कारण काय लिहिलेलं आहे, ज्ञानी आणि विचारवंत यापासून या गोष्टी गुप्त ठेवून बालकांना प्रकट केलेल्या आहे. आमेन. तर भाव म्हणून ह्या अशा गोष्टी आहेत की जर तुम्ही त्याच्या आत शिरले तर तुम्हाला कळेल की त्या 2 लाईन मध्ये, त्या गॅप मध्ये काय लिहिलेलं आहे. आमेन. प्रॉफिट ते म्हणतात का तुम्ही आनंदित आहात? आमेन. आज आपण प्रेम कहाणी बघणार आहोत आणि आपल्याला शोधायचं आहे की आज माझा प्रियकर जो आहे हा खरंच माझ्याशी बोलतो का? आमेन. आणि प्रॉफिट ते म्हणतात, नाव द रीडिंग ऑफ द बायबल इट्स अ लव्ह स्टोरी दॅट गॉड रोट टू हिज चर्च. काय, ही एक प्रेम कहाणी आहे, त्याच्यामध्ये परमेश्वर आपल्या मंडळीशी बोलत आहे. इट्स गॉड, तो परमेश्वर आहे. गॉड इज लव्ह, परमेश्वर काय, प्रेम आहे. डू यू बिलीव्ह दॅट? काय तुम्ही विश्वास ठेवता? And the Bible is written so that the educated and the smart can never understand it. ते अशा प्रकारे लिहिले गेलेलं आहे की जे ज्ञानी आणि विचारवंत आहेत त्यांना या गोष्टी कळत नाहीयेत. आमीन. यू हॅव टू बी इन लव्ह विथ गॉड टू अंडरस्टँड इट. तुम्हाला देवावर प्रीती करायला लागते. प्रॉफिट बऱ्याचशा गोष्टी अशा सांगतात बऱ्याचशा त्याच्या मेसेजमध्ये की मला हे काय कळत नाही, देवाचं वचन, रेव्हलेशन, ह्या गोष्टी मला कळत नाही, मी त्याच्यावर प्रेम करतो. मी तो लिहिलेला, तो लेखक जो आहे त्याच्यावर मी प्रेम करतो आणि तो लेखक मला कळवतो. म्हणून ह्यासाठी तुम्हाला, कारण काय, सगळ्यात तुम्ही काही करा पण सगळ्यात मोठं काय, प्रीती आहे. आमेन. अँड यू हॅव टू हॅव गॉड इन यू. आणि तुम्हाला काय, तुमच्यामध्ये परमेश्वर असायला पाहिजे. ही इंटरप्रेट्स हिमसेल्फ टू यू. तो काय करतो, स्वतःच प्रकटीकरण स्वतः देतो. नाव इट जस्ट लाईक आय गॉट अ वाईफ. माझी पत्नी आहे. ओ हाऊ आय लव्ह हर.
मी किती तिच्यावर प्रेम करतो. आय लव्ह हर विथ ऑल माय हार्ट. मी तिच्या अंतःकरणापासून प्रेम करतो. अँड आय विल बी ओव्हरसीज समवेअर अँड शी विल, आणि मी कुठेतरी लांब असा दूर जातो घरापासून. आफ्टर शी गेट्स द किडीज टू स्लीप. आणि ती मुलांना काय करते, झोपायला नेते. अँड शी विल राईट मी अ लेटर. आणि ती काय करते, मुलांना झोपवते आणि माझ्यासाठी एक पत्र लिहिते. अँड शी सेज, डिअर बिली, आय एम सिटिंग हिअर टू नाईट. बिली, मी इथे या रात्री बसलेली आहे. आय एम थिंकिंग ऑफ यू. आय एम रायटिंग. सी, आय नो व्हॉट शी इज रायटिंग ऑन द पेपर. हालेलुया. भाव बहिणीनो, हे जे पवित्र शास्त्र आहे याच्यामधला जो प्रत्येक वचन, प्रत्येक शब्द, प्रत्येक काना, मात्रा, स्वल्पविराम हा अशा प्रकारे लिहिलेला आहे की हा फक्त त्याच्या प्रियसीलाच कळला पाहिजे. आमेन. बट आय नो हर अँड द लव्ह हर सो मच टिल आय जस्ट नो हर नेचर. मी इतकं तिच्यावर प्रेम करतो की तिचा स्वभाव मला माहिती आहे. आय नो व्हॉट शी मीन्स. मला माहिती आहे की तिला काय म्हणायचं आहे. सो आय कॅन रीड बिटवीन द लाईन्स. सी, आणि म्हणून मी त्या दोन ओळींमधला, त्या दोन शब्दांमध्ये काय लिहिलेलं आहे ते मी समजू शकतो. अँड गॉड वॉन्ट्स हिज चर्च टू रीड बिटवीन द लाईन्स. आणि परमेश्वरची इच्छा अशी आहे की प्रत्येक जो विश्वास ठेवणारा आहे त्यांनी ह्या दोन लाईन मधलं जे काय लिहिलेलं आहे ते समजून घ्यावं. नॉट रीड एनिथिंग आउट ऑफ इट नाव. काही नाही. यू हॅव टू रीड बिटवीन द लाईन्स टू सी व्हॉट्स इट्स मिनिंग. त्याचा अर्थ काय आहे ते तुम्हाला समजायला पाहिजे. नाव वॉच अँड सी, फाइंड आउट इफ इट डझंट. मग तुम्हाला शोधावं लागेल. प्रॉफिट काय म्हणतात की जर तुम्हाला प्रत्येक वचनामध्ये जर येशू ख्रिस्त दिसत नसला तर तुम्हाला पुन्हा जाऊन पुन्हा ते वाचायचं आहे. तोपर्यंत वाचा जोपर्यंत येशू ख्रिस्त त्याच्यातून प्रकट होत नाही आणि तुमच्याशी वार्तालाप करत नाही. का तुम्ही आमेन म्हणाल. नाव व्हॉट गॉड डन विथ अब्राहम अँड सेरा. आणि परमेश्वराने अब्राहम आणि सेरा बरोबर काय केलं, देह बदलले गेले. हालेलुया. पुन्हा तरुण झाले. ही इज शोईंग देम एक्झाम्पल ऑफ हिज चर्च. तो काय करता, मंडळीचं उदाहरण त्यांना देत होता, त्यांना समजवत होता. ही डीड फॉर देम, ही टर्न देम बोथ बॅक टू बी यंग मॅन अँड वुमन. त्याने पुन्हा त्यांना त्यांच्या तरुणपणामध्ये घेऊन गेला. शुअर ही डीड पुट देम बॅक यंग अगेन. आणि पुन्हा तो काय केलं, त्यांना तरुण त्याने बनवलं. ओके. जस्ट लाईक ही इज गोइंग टू डू टू एव्हरी सीड ऑफ अब्राहम. प्रत्येक अब्रामाचं जे बीज आहे त्याच्यामध्ये तो देह बदलून घालण्याचा प्रयत्न करत आहे. पण कंडिशन आहे. काय तुम्ही या संदेशाला हलकं धरलं आहे का? या संदेश जो आहे ते बायबल जे आहे मंडळीसाठी दिलेला आहे, मंडळीसाठी प्रेमपत्र आहे. परंतु जर हे संदेश त्या बायबलला जोडले आणि जर तुम्ही वधूचा भाग आहात आणि जर त्या संदेशामध्ये तुम्ही डोकावलात तर तुम्हाला तोच अनुभव येईल. पण तुम्हाला त्या वचनाचा भाग व्हावा लागेल. काय? ते दोघं एकदेह होतील. जर कोणी मनुष्य म्हणत असेल की मी विश्वासू आहे, मी बिलीवर आहे, आणि जर संदेशाला नाकारत असेल तर तो या प्रेमपत्रामध्ये स्वतःला पाहू शकणार नाही. काय तुम्ही आमेन म्हणाल? आमेन. प्रॉफेट पुढे म्हणतात, ओके, प्रॉफेट म्हणतात, नाव द वे यू विल फाइंड दॅट इज बी इन लव्ह विथ गॉड अँड गॉड विल रिव्हील इट टू यू. जर तुम्ही स्वतःला त्या संदेशाच्या त्या दोन लाईन मध्ये समजायला प्लेस करत असाल तर काय होईल, परमेश्वर तुमच्यावर प्रकट होईल, तुम्हाला प्रकट करेल. ओ माय, द बायबल इज अ न्यू बुक. हालेलुया. हा जो बायबल आहे, जर त्याचे मेसेज त्याला कन्क्लूड केले तर तुम्ही काय करणार, एक नवीन पुस्तक तुमच्यासाठी तयार होईल. ओके. हो, द बायबल इज न्यू बुक आफ्टर यू आर कन्व्हर्टेड. कंडिशन आहे. ओके. आमेन. तुम्ही आमेन म्हणाल? आमेन. आणि भावा बहिणीनो, प्रॉफिट इथे पुढे म्हणतात बघा,
ह्या गोष्टी आता आता ह्या आता परमेश्वर आहे बरोबर, तो येशू ख्रिस्त झाला, वचन झाला. हा, आपण म्हणतो की बायबलमध्ये पवित्र आत्मा आहे. मग जर वचनामध्ये पवित्र आत्मा आता आहे, तर या संदेशाच्या प्रत्येक वचनामध्ये पवित्र आत्मा लपलेला आहे. त्या तुम्ही आमेन म्हणाल. द होली गोस्ट इज द वर्ड ऑफ गॉड इन यू. पवित्र आत्मा काय आहे? परमेश्वरचे वचन, तुमच्यामध्ये असलेलं परमेश्वरचं वचन. कुठलं वचन? या अंतिम युगामध्ये प्रकट झालेलं वचन. ओके, आउट ऑफ दॅट इट कॅन नॉट बी द होली स्पिरिट. त्याच्या बाहेर जर तुम्ही जाल, म्हणजे ह्या मेसेजला तुम्ही स्वीकार केला नाही, तर तुम्हाला पवित्र आत्मा नाही. व्हेरी क्लिअर. इफ इट सेज इट द होली स्पिरिट, जर हे सांगत असेल की हा पवित्र आत्मा आहे, अँड डिनायज वन वर्ड ऑफ दॅट बायबल, आणि जर त्याचा इन्कार करत असेल, नाकारत असेल, कुठला? अ न्यू बुक, नवीन बायबल, संदेशासमोर समवेत. ओके, इट कॅन नॉट बी द होली स्पिरिट. म्हणजे या संदेशामध्येच तुम्हाला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्म आहे. या संदेशाविषयी विरहित तुम्ही समजा म्हणाल की मला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्म मिळालेला आहे, दॅट इज नॉट द करेक्ट बॅप्टिझम ऑफ होली गोस्ट. आमेन. दॅट द एव्हिडन्स वेदर यू बिलीव्ह ऑर नॉट. काय? हाच एक त्याचा पुरावा आहे की तुम्ही विश्वास ठेवलेला आहे की नाही. आमेन. म्हणजे भाव बहिणीनो, जर हे प्रेम पत्र तुमच्यासाठी माझ्यासाठी असेल, तर आपल्याला संदेशामध्ये शोधावं लागेल की त्या दोन ओळींमध्ये, त्या दोन शब्दामध्ये, त्या स्वल्पविरामध्ये, त्या डॉट डॉट मध्ये काय अर्थ आहे. हालेलुया. का तुम्ही आनंदित आहात? आपण उघडूया. सगळ्यांनी सीट बेल्ट बांधा. ओके, आपण उघडूया गणना याचा 23वा अध्याय आणि 24 वचन. गणना 23-24. पहा, हे राष्ट्र सिंहिणीसारखे उठत आहे, सिंहाप्रमाणे ते उभे राहत आहे. शिकार भक्षण करीपर्यंत व दिलेल्यांचे रुधिन प्राशन करीपर्यंत ते बसावयाचे नाही. हा, इंग्लिश मध्ये काय लिहिलंय? 23-24. The people shall rise Numbers, up as numbers. a great lion हा, ग्रेट लायन. and lift up himself as a young lion. He shall not lie down until the heat of the prey and drink the blood of the slain. हालेलुया. तुम्हाला काय बोलले? म्हणजे हा सिंहच आहे बघा. आता लक्ष द्या. आता हे वचन समजा तुम्ही घेऊन आलात, लोक काय म्हणतात माहिती आहे? की इस्रायलसाठी हे वचन आहे. फसणार. हा, तुम्ही लक्षात घ्या. थोडा एक धरून ठेवा, तुमच्या मनामध्ये धरून ठेवा. हा, पुन्हा वचन वाचा इंग्लिश मध्ये. Behold, the people shall rise up as a great lion and lift up himself as a young lion. आमेन. म्हणजे हा हा हे सॉरी. He shall not lie down until he eat of the prey and drink the blood of the slain. हालेलुया. म्हणजे हा सिंह जो आहे, हा एक हिंस्र पशु आहे आणि हा जंगलाचा राजा आपण म्हणतो. राईट. खूप सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये. आणि हा काय करतो? त्याचं भक्ष्य आहे, त्याचं मांस खातो आणि त्याचं रक्तही पितो. आणि रक्तामध्ये काय आहे? जीवन आहे. म्हणजेच हा जो सिंह आहे, हा मांस खाताना त्याच्याबरोबर ते जीवनही घेतो. का तुम्ही आमेन म्हणाल? ओके, चला आपण इयोबाचं 39 अध्याय आणि वचन 27 ते 30 वाचणार आहोत. जॉबचं बघूया आपण. प्रभू कसा चालवतो आपल्याला. माझ्यासाठी प्रार्थना करा. कसा जरा खवखवत आहे. 39 याचा 27 वचन. गरुड तुझ्या आज्ञेने भरारी मारितो, वाळूंच्या ठिकाणी घरटे करीतो. काय? बस बस, आपण एक एक वचन घेऊया. हा, मग इथे एक गरुड दाखवलेला आहे आणि हा गरुड उंच भरारी घेतो आणि कुठे घरटे करतो? उंच ठिकाणी करतो. म्हणजेच भाऊ बहिणीनो, हा गरुड याच्यामध्ये काहीतरी एक स्पेशालिटी आहे. हा गरुड जो आहे, आपलं जे घरटं आहे ते
जमिनीवर नाही ठेवत, कुठल्या एखाद्या झाडावर नाही, एखाद्या उंच झाडावर पण नाही. पण धरून त्याला नारळाचं झाड आहे उंच समजतो, राईट, त्याच्यावर पण नाही तो घरटं बांधत. तर तो कुठे बांधतो घरटं? कुठे बांधतो ब्रदर? उंच ठिकाणी घरटं. मग आता हे उंच ठिकाण काय आहे? हा, पुढचं वचन वाचा. तो खडकात वस्ती करीतो. हालेलुया. हालेलुया. खडकाच्या सुळक्यावर दुर्गम स्थानी आपले कोटे करीतो. हालेलुया. तो काय करतो? नीट लक्ष द्या, मिस करू नका. तो काय करतो? आपलं घरट हे कुठे करतो? खडकावर बांधतो. आणि खडक काय आहे? रिव्हलेशन, प्रकटीकरण आहे. आणि खडक ख्रिस्ताला पण दर्शवतो आपण. खडक म्हटलेल्या ख्रिस्तावर, राईट राईट. तुम्ही माझ्या जोडीला आहात, ओके. आणि फक्त तो खडकावर घरट बांधत नाही, तर उंच सुळक्यावर. म्हणजे भाव बहिणो, हा जो तुम्ही डोंगर बघितला असेल, बघा नीट लक्ष द्या भाऊ, मिस करू नका. डोंगर जो आहे, हा डोंगर असा त्रिकोणासारखा नसतो. कधी कधी तो, माझ्याकडे लक्ष द्या, हा डोंगर असा असेल, आणि मग असा असेल, आणि मग असा असेल, ओके. मग तो पहिल्या स्टेजला घरटं नाही बांधत, दुसऱ्या स्टेजला पण घरटं नाही बांधत, तो उंच सुळक्यावर, स्टॅच्यू ऑफ परफेक्ट मॅन. हालेलुया. काय सांगितलेलं आहे? उंच सुळक्यावर तो आपलं घरटं बांधतो, राईट. आणि प्रॉफेटिक लँग्वेज मध्ये हा सुळका जो आहे, हा सुळका एक सुरक्षित ठिकाण दाखवलेलं आहे. एक असं ठिकाण जिथे शत्रू पोचू शकत नाही. काय? हा सुळका जो आहे, हा सुळका असं एक ठिकाण आहे जिथे सहजासहजी कुठला शत्रू पोचू शकत नाही. म्हणजे इट्स अ सेफ प्लेस, एक सुरक्षित ठिकाण तिथे आहे. आमेन. हा, ओके. आणि ओके, आपण 29 वचन वाचूया. आमेन. तो काय करतो? तिथे जातो, म्हणजे तो उंचावर जातो, पर्वतावर जातो, पर्वताच्या टोकावर जातो, त्या सुळक्यावर जातो. टाइमपास करायला जात नाही. त्याच्या मागे काही ना काहीतरी मोटिव्ह आहे, उद्देश आहे. तिथे गेल्यानंतर तो काय करतो? नेहमी आपलं लक्ष भक्ष्याकडे लावतो. म्हणजेच याचा अर्थ असा की जेवढा तो उंच जाईल, तेवढं त्याला अधिक दिसेल, आणि तेवढे अधिक त्याला भक्ष्य मिळेल. आमेन, राईट. म्हणजेच गरुडाचं खाणं ह्या गोष्टीवर अवलंबून असतं की तो कितपर्यंत उंच जातो. इट्स अ बिलिव्हर प्लेस. जर तुम्ही स्वतः किती उंच जाऊ शकाल, त्या उंच जाण्यावर तयामामध्ये तुम्ही जाल, त्यावेळेला तुम्हाला तिथे तुमचे आशीर्वाद लपलेले दिसतील. जेवढं तुम्ही उंच जाल, तेवढं तुम्हाला अधिकाधिक स्पष्ट दिसेल, तुम्हाला अधिकाधिक क्लिअर दिसेल की देवाने माझ्यासाठी इथे आशीर्वाद कुठे ठेवलेत. का तुम्ही आमेन म्हणाल? आमेन. हा, म्हणजेच तो उंचावर नाही गेला तर त्याला त्याचं भक्ष्य दिसणार नाही. त्याची जेवढी जी रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल होणार नाही, राईट. त्याला हे कळणार नाही की माझे आशीर्वाद कुठे आहेत, मला कुठे फोकस करायला पाहिजे. म्हणून भाव बहिणीनो, प्रॉफिट नेहमी सांगतात की तुम्ही वरच्या यामामध्ये जायचा प्रयत्न करा. येस, आय गॉट इट. थँक्यू गॉड ब्लेस. का तुम्ही आमेन म्हणाल? आमेन. ओके. आणि आपण किती वचन वाचलं? 28, 29, राईट. तुमच्या लक्षात आलं? आणि 30वं वचन काय आहे? हालेलुया. म्हणजे जिथे फ्रेश मीठ आहे तिथेच गिधाडे येतात. गरुडे काय करतात? ते पण तेच अन्न खातात जो सिंह खातो. का तुम्ही आमेन म्हणाल? मग हा सिंह आणि हा गरुड, या दोघांचं अन्न सेम आहे, राईट. दोघंही
रक्ताळलेला मांस खातात, फ्रेश मीट. आमेन. आता आपण उघडूया इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय. तुम्ही म्हणाल ब्रदर तुम्ही लव्ह लेटरचं म्हणत होतात, तुम्ही झुओलॉजीचा क्लास चालू केलाय, सिंह आणि गरुड. हा लव्ह लेटरचा आपण चाललो होतं नाही का? मग झुओलॉजीचा क्लास कुठून चालू झाला बघूया आपण. उघडलं इफिसकरास पत्र याचा आपण पहिला अध्याय उघडूया. सापडलं. हा आपण वचन पहिलं 3रं वचन वाचा ब्रदर. Blessed be the God and Father of our Lord Jesus Christ, who has blessed us with all spiritual blessings in heavenly places in Christ. आमेन. जरा हळूहळू वाच, वाच स्लोली वाच, पुन्हा एकदा वाच. Blessed be the God, हा ब्लेसेड बी द गॉड be the God and Father of our Jesus Christ, Hmm? who has blessed us with all spiritual blessings in heavenly places in Christ. आमेन आमेन आमेन. प्रॉफिट जे म्हणतात ओके, प्रॉफिट इथे म्हणतात प्रॉफिट सेज हेवनली प्लेसेस. ओ हाऊ आय विश आय हॅड टाइम. हे तुम्हाला मी सांगितलं असतं माझ्याकडे वेळ असता तर. हिअर आय हॅव गॉट इट मार्क राईट हिअर इन माय बायबल about heavenly places. What is heavenly places? Heavenly places, just for a moment, is the believer's position in Christ. प्रत्येक विश्वासणाऱ्याचं स्थान वचनामध्ये काय आहे, ख्रिस्तामध्ये काय आहे, ते आहे हेवनली प्लेस. वेअर द बिलीवर स्टँड्स इन क्राइस्ट इन हेवनली प्लेसेस. पण हेवनली प्लेसेस खाली असेल का? जेवढे तुम्ही उंच जाल तेवढे तुम्हाला ब्लेसिंग मिळतील. जसं गरुड आपलं घरट सुळक्यावर बांधतो आणि तिथे जाऊन तो काय करतो, भक्ष्याचं निरीक्षण करतो आणि त्याला कळतं की भक्ष्य कुठे आहेत. एका बिलीवरचं स्थान तेच आहे ख्रिस्तामध्ये की त्याने उंच उंच जावं आणि तिथे शोधावं की माझे आशीर्वाद कुठे आहेत, माझ्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स काय आहेत, माझं जीवन असं का आहे, माझं आरोग्य कुठे आहे, माझ्या कुटुंबाचं तारण कुठे लपलंय, माझ्या जीवनातले प्रॉब्लेम कुठे आहेत, ते त्याला दिसायला लागतात. आमेन. पण त्यासाठी प्रत्येकाला त्या पोझिशनला जावं लागेल. आमेन. प्रॉफिट मध्ये पुढे म्हणतात ओके हा लुक बॅक वेअर आय वन्स वॉज, नाव आय एम अबाव दॅट. आधी बघा मी कुठे होतो आणि आता कुठे आहे. वाय? बाय हिज ग्रेस ही लिफ्टेड मी अप. त्याच्या कृपेमुळे त्यांनी मला काय झालेलं आहे, वरती उचललेलं आहे. अँड हिअर आय एम नाव सीटेड इन हेवनली प्लेसेस इन क्राइस्ट. भाव बहिणींनो, आपल्याला प्रत्येकाला आपलं स्थान शोधायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला त्या खालच्या केर कचऱ्यामध्ये राहायचं नाहीये. ते पिल्लू त्या केर कचऱ्यामध्ये आनंदी नव्हतं. एक नाईलाज म्हणून त्या पिल्लांबरोबर, कोंबडीच्या पिल्लांबरोबर तो जिकडे तिकडे चोची मारत होता. पण जेव्हा हात ऐकू आले तेव्हा भाव बहिणी होते, मदर इगल खाली आलं नाही. त्याने तिला सांगितलं की तुला 2 पंख दिलेले आहेत, जुना करा, नवीन करा, उंच भरारी घे, लिफ्ट अप. हालेलुया. भाई बहिणी, त्या युगामध्ये आपण राहत आहोत. ओके. He lifted me up and here I am now seated in heavenly places in Christ. Oh my, there you are. Then the Bible becomes a new book to me. Hallelujah. नंतर हे बायबल जे आहे माझ्यासाठी नवीन पुस्तक आहे. आज त्याच्या पत्नीसाठी हे मेसेज आणि बायबल मिळून एक नवीन पुस्तक झालेलं आहे आणि ते आहे तुमचं आणि माझं प्रेमपत्र.
then you are reading it through spiritual eyes and spiritual understanding. मग तुमच्याकडे जेव्हा तुम्ही वरच्या आयामामध्ये जाता तेव्हा गरुडाला काय दिसतं? जे प्रे आहे, जे भक्ष आहे ते अधिक मोठं दिसायला लागतो. कारण अशा प्रकारे ते पक्षी डिझाईन केलेला आहे. जेवढा तो उंच जातो तेवढं त्याला अधिकाधिक क्लिअर दिसायला लागतं. मग तुम्हाला या संदेशामध्ये काय करतो? तुमचं स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंग वाढतं आणि तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिटनी मध्ये स्वल्पविराम काय दिलाय, टिंब 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 काय म्हणतो तो, ते तुम्हाला आणि मला कळू लागतं. ओके, देन यू सी द नाउन्स अँड प्रोनाउन्स. नाम आणि सर्वनाम म्हणतात ना, नाउन अँड म्हणजे छोटे छोटे व्याकरणाच्या गोष्टी. भाव बहिणीनो, इथे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. बघा वचन का लिहिलेलं आहे? ज्ञानी आणि विचारवंत यापासून या गोष्टी गुप्त ठेवल्यात. मग ज्ञानी आणि विचारवंत काय करणार? ग्रॅमॅटिकल मिस्टेक काढणार. पण भाव बहिणीनो, प्रॉफिट त्या स्वल्पविरामामध्ये, त्या टिंब टिंब डॉट डॉट मध्ये तो आपल्या वधूशी पत्नीशी संभाषण करत आहे. अँड देन यू सी द जंक्शन अँड को जंक्शन. मग तुम्हाला ते जंक्शन असे दिसायला लागतात की असं तिथे आहे, बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, इथे काहीतरी आलेलं आहे. आपण बघितलं ना गणनाचं 23 ते 24 वचन. लोकांना वाटतं हे इस्रायलसाठी वचन आहे, पण आज आपल्यासाठी काय ते आपण बघूयात. आय मीन अँड सो फोर्थ इन द बायबल वेअर इट सेज, दे से इट कॉन्ट्राडिक्ट्स इटसेल्फ. बरेचसे लोक प्रॉफिट कडे आले आणि त्याचं तर्क वितर्क करू लागले की हे वचन भाऊ असं नाही, असं आहे. पण भाव बहिणीनो, जेव्हा प्रॉफिट बोलत होता, प्रॉफिट बोलत नव्हता, द सन ऑफ मॅन त्या अ सन ऑफ मॅन बोलत होता. यू आर डाऊन हिअर रीडिंग, गेट अप हिअर अँड रीड इट. इट्स ऑल डिफरंट देन. जेव्हा तुम्ही हा मेसेज चालता, वाचता, तुम्हाला प्रत्येक वेळेला काही ना काही नवीन रेव्हलेशन मिळतो. ओके, sure it means a whole new thing when you read it in the spirit. Hallelujah. म्हणजे तुम्हाला त्या आत्म्यामध्ये यावं लागतं, त्या अय्यामामध्ये यावं लागतं आणि मग हा आत्मा तुम्हाला कुठे घेऊन जातो? हेवनली प्लेसेस मध्ये, तुमच्या स्थानामध्ये घेऊन जातो, तुम्हाला एक वेगळ्या अय्यामामध्ये घेऊन जातो. तेव्हा तुम्हाला तुमचं भक्ष, तुमचं खाणं, तुमचे आशीर्वाद तुम्हाला तिथे दिसू लागतात. आमेन. आपण पुढे जाऊया. ओके, हा, म्हणजेच पौल इथे म्हणतो की हे आध्यात्मिक आशीर्वाद आहे, ते कुठेतरी एका स्थानामध्ये ठेवलेले आहे, एक कुठेतरी प्लेस आहे आणि तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी काय, तो सुळका आहे. त्या उंचीवर तुम्ही गेलात तर तुम्ही तुमचे आशीर्वाद आणि माझे आशीर्वाद शोधू शकाल. आमेन. म्हणजेच काय लिहिलं ते वचन, काय लिहिलं? पुन्हा वाचा, तिसरं वचन. Blessed be the God and Father of our Lord Jesus Christ, who have blessed us with all spiritual ऑल सम not all. ऑल Yeah. ऑल सर्व आशीर्वाद. भाव बहिणीनो, एकही गोष्ट अशी नाही की तुम्ही म्हणाले अशक्य आहे, ते कसं शक्य होईल, ते कसं शोध. ओनली बिलीव्ह ऑल थिंग्स आर पॉसिबल. का तुम्ही आमेन म्हणाल? हा, Who पूर्ण have करा. blessed us with all spiritual blessings in heavenly places in Christ. आमेन. आमेन. आणि चौथं वचन काय लिहिलेलं आहे? According as he had chosen us in him before the foundation of the world, that we should be holy and without blame before him in love. हालेलुया. बाबूने इथे काय झालेलं आहे? प्री डेस्टिनेशन दाखवलेलं आहे. मग तुम्ही आज तुमच्या हातून काय चुकून बायचान्स काय चूक घडली, सैतान घेऊन जातो परत. बघ तू म्हणतो ना हा तुझा विश्वासू आहे, हा बिलीव्हर आहे, हा प्राईडचा पार्ट आहे, हे बघ त्यांनी असं असं केलंय. परमेश्वर काय करतो? त्या लाल रक्तामधून बघतो, त्या अल्बम मध्ये बघतो, अरे हा तर परफेक्ट आहे, विदाउट ब्लेमिश,
कुठलाही दाल धब्बा नसलेला आहे. अरे हा परफेक्ट आहे, एंटरटेन करत नाही. आमेन आमेन. 9वं वचन वाचा. हा 9. Having made known unto us the Mystery. mystery of his will, according to his good pleasure, which had He had purpose. purpose in himself. आमेन. म्हणजेच परमेश्वराची तुमच्या आणि माझ्याबद्दल काहीतरी एक इच्छा आहे, योजना आहे, आणि ते रहस्य आहे. का तुम्ही आमेन म्हणाल? जे रहस्य आहे, जी योजना आहे, ते रहस्य आहे. हे रहस्य तुम्हाला या मेसेज मधूनच कळेल. त्याशिवाय या रहस्याचा उलगडा होणारच नाही. ओके. आणि मग तुम्हाला कळतं की त्या स्थानामध्ये माझे आशीर्वाद कुठे लपलेले आहेत. आमेन. भाऊ बहिणीनो, हा जो गरुड आहे, हा गरुड तुम्हाला आणि मला काहीतरी शिकवत आहे. आमेन. आपण आता योहान मध्ये जाऊया. योहान शुभवर्तमानाचा 6वा अध्याय, वचन मला वाटतं 27 उघडूया. 6:27. का तुम्ही आनंदित आहात? योहान 6:27. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव ह्याने त्याच्यावर शिक्का मारला आहे, मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, त्यासाठी श्रम करा. हालेलुया. म्हणजेच पित्याने, परमेश्वराने मनुष्याच्या पुत्राला हा अधिकार दिलेला आहे. तुम्हाला इजिप्तमध्ये दुष्काळ पडला, राईट? तुम्हाला अन्न पाहिजे, फारोकडे आलं. फारो म्हणतो नाही नाही नाही, माझ्याकडे येऊ नका, अन्न पाहिजे योसेफाकडे जा, राईट? म्हणजेच ही ऑथॉरिटी परमेश्वराने द सन ऑफ मॅनला दिलेला आहे. आणि प्रॉफिट काय म्हणतात? व्हॉट इज द सन ऑफ मॅन? गॉड इन द ऑफिस ऑफ प्रॉफिट. मुख्य मनुष्याचा पुत्र, राईट? नीट लक्ष द्या. हा प्रॉफिट आहे. हा ऑफिस मध्ये जेव्हा प्रॉफिट, गॉड परमेश्वर जेव्हा प्रॉफिटच्या ऑफिस मध्ये येतो मुख्य, तेव्हा तो द सन ऑफ मॅन म्हणून ओळखला जातो. आमेन. तर प्रियांनो, हा जो द सन ऑफ मॅन आहे, तो मुख्य मनुष्याचा पुत्र आहे, त्याला काय दिलेला आहे? हा अधिकार दिलेला आहे. मग तुम्हाला आणि मला त्याचं डिस्पेन्सेशन शोधावं लागेल. द सन ऑफ गॉड कडे गेलात, मिळणार नाही. सन ऑफ डेव्हिड कडे गेला, मिळणार नाही. पण जेव्हा द सन ऑफ मॅनच्या ऑफिस मध्ये तुम्ही याल, तरच तुम्हाला ते मिळेल. नीट लक्ष द्या. कारण भाव बहिणीनो, आज जगामध्ये लोक फक्त बायबल आणि वचनच घेऊन बसलेत. त्याची सिस्टर आमच्याशी थोडी फेलोशिप झाली. आमच्या मंडळीमध्ये ना मेसेज टू मेसेज पोपटपंची आहे भाऊ. त्या मेसेज मध्ये जर रिव्हेलेशन नसेल, ते मेसेज मधला येशू ख्रिस्त जर तुम्हाला प्रकट होत नसेल, तर इट्स जस्ट अ मेसेज. प्रॉफिटने काय सांगितलंय? रीड बिटवीन द लाईन्स. जर तुम्हाला त्याच्यातलं रेव्हलेशन मिळालं, तर तुम्हाला कळेल की येशू ख्रिस्त माझ्याशी या मेसेज मधून काय बोलत आहे. नीट लक्ष द्या भाऊ बहिणीनो. तुमच्याकडे माझ्याकडे त्याचं प्रकटीकरण असणं फार महत्वाचं आहे. मग प्रॉफिटने जे मेसेज प्रीच केले, त्या मेसेज मध्ये जो मधला गाभा जो आहे, हा गाभा जस्ट मोठी मोठी बातें त्याच्यात सांगितलेल्या आहेत. मग या वचनानुसार दावीदच्या याच्यात काय झालं, मग योसेफचं कसं झालं, त्या मोठ्या मोठ्या गोष्टी त्याच्यात सांगितलेल्या आहेत. परंतु जर तुम्हाला ब्राईट फूड हवं असेल, जर तुम्हाला इगल फूड हवं असेल, तर तुम्हाला सुरुवातीपासूनच त्याच्या मध्येच घुसावं लागेल. किंवा शेवटच्या एका ओळीमध्ये त्याने काहीतरी लिहिलेलं असतं, थोडं इथे थोडं तिथे. आमेन. बाबा प्रॉफिटने सुरुवात मिनिस्ट्री केली तेव्हा काय? वी हॅव गॉट अ न्यू गॅजेट, रेकॉर्डर. सुरुवातच त्यांनी तशी केलेली आहे.
या गोष्टीवर भाव बहिणीवर किती एम्फोसाइज करू शकता तुम्ही, याच्यावर एक मेसेज होईल. पण किती बिलिव्हर जे स्वतःला एंड टाइम बिलिव्हर समजतात ह्याच्यामध्ये शिरतात. असा विचार नाही करत की पौल पण होता, मोशे पण होता, मोठे मोठे संदेश ठेवून गेले, पण त्यांचा आवाज आम्हाला ऐकायला येत नाही, तो आमच्याशी बोलत नाही आता. पण हा जो आहे, हा रेकॉर्ड जर आहे, हा टेप्स आहे, याच्यामध्ये तो प्रत्येक क्षणी आमच्याशी बोलत असतो. दिस इज द ब्राईट फूड, दिस इज द ईगल फूड, दिस इज द ईगल अनॉइंटिंग. हालेलुया. का तुम्ही आनंदित आहात? ओके, आपण कुठे होतो? 27 वचन वाचतो. ओके, जस्ट अ मिनिट. ओके, हा, इंग्लिश मध्ये लिहिलंय, वाचा, चांगलं लिहिलंय. Labor not for this, no? हा. Labor not for the meat which perisheth, but for that meat which endureth unto everlasting life, which the Son of Man shall give unto you, for him hath God the Father sealed. हालेलुया. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अन्न मिळणार नाही. मग तुम्हाला हे शोधावं लागेल, द सन ऑफ मॅन. बघा, आता समजा तुम्हाला फुटबॉल सगळ्यांना बेसिक माहिती आहे, राईट? जेव्हा बॉल जातो, तो गोलच्या त्या एरियामध्ये जातो, तर तो बॉल पकडण्यासाठी तो असाच जातो का पेराने गोल करतो? तो अडवण्यासाठी कोणतरी गोलकीपर असतो. तो काय करतो? अतोनात प्रयत्न करतो की गोल होऊ नये. मग जर बॉल मारला तर तो रिसिव्ह करायला पण कोणीतरी पाहिजे. जर द सन ऑफ मॅन वचन पाठवत आहे, तर त्या ऑफिसमध्ये अ सन ऑफ मॅन असायलाच पाहिजे, तरच ते तुम्हाला रिसिव्ह होईल. आणि त्याला रिसिव्ह झालं म्हणजे त्याच्या वधूला रिसिव्ह होईल. आमेन. का तुम्ही आनंदित आहात? ओके ओके. सील महत्वाचा शब्द आहे तो. हा, ओके. आणि म्हणून भाव बहिणीनो, येशू ख्रिस्त पुढे म्हणतो, 53 वचन वाचा. त्याच अध्यायामधलं 53 वचन. Then Jesus said unto them, हा. Verily, verily, I say unto you, except ye eat the flesh of the Son of Man and drink his blood, ye have no life in you. हालेलुया. अन्न जे आपण पाहिलं, सिंहाचं पण तेच आहे, गरुडाचं पण तेच आहे, आणि द सन ऑफ मॅनचं पण तेच अन्न आहे. अन्न एकच आहे, मांसाळलेलं, रक्ताळलेलं मांस, कारण त्याच्यामध्ये जीवन आहे. म्हणून हा संदेश जो आहे ना, तुम्ही संदेश वाचाल ना, काय अर्थ नाही. त्याच्यातला आत्मा जेव्हा घेईल तेव्हा भावना एवढा तुम्हाला आनंद होईल ना. आत्मा नसेल ना, इट इज जस्ट लिटरेचर, जस्ट अ लिटरेचर. जोपर्यंत त्याच्यातला आत्मा तुमच्याशी कम्युनियन नाही करत ना, तोपर्यंत तुम्हाला आणि मला सॅटिस्फॅक्शन व्हायला नाही पाहिजे. का तुम्ही आमेन म्हणाल? ओके. तर इथे आपल्याला आपण पाहिलं की मग भाव बहिणीनो, मग प्रत्येकाला तपासायला लागेल की बिलिव्हर म्हणतो, एंड टाइम बिलिव्हर म्हणतो, पण कायच्या फ्रीज मध्ये रक्ताळलेलं मांस आहे का? याच्या घरामध्ये रक्ताळलेल्या टेप्स आहेत का? याचा फोन रक्त येते याच्यातनं, मला की 4 प्रकटीकरण 10. पाहून हे शोधावं लागेल आपल्याला. जर प्रत्येकाच्या ऍप मोबाईल मध्ये जर ब्रॅनम ऍप नसतील, सोशल मीडियाचे ऍप असतील, तर भावनेला कुठेतरी गडबड आहे, कुठेतरी प्रॉब्लेम. तुमचा फोन अजून ब्लीड नाही झाला, तुमच्या फोन मधून पण ते ब्लिडिंग व्हायला पाहिजे. जर तुम्ही सोशल मीडिया बघत असाल, बघा, नो प्रॉब्लेम. पण काय त्याच्यात तुम्ही ब्रदर ब्रॅमचे कोर्स सर्च करता? भावने तपासायला लागेल. आपल्याला प्रत्येकाला ह्या गोष्टीचं गांभीर्य घ्यावं लागेल की काय माझ्या जीवनामध्ये, गाडीत बसतो काय माझ्या गाडीतून टेप्स वाजतात, काय माझ्या घरामधून टेप चालू असतात, काय माझ्या आयपॅड मध्ये टेप चालू असतात, काय माझ्या फोन मधून सोशल मीडिया मधून पण मला कोर्स दिसतात. जर नसतील तर कुठेतरी प्रॉब्लेम आहे. तर मग भाव बहिणीनो, तुम्हाला आणि मला
ते प्रेमपत्र वाचायला कठीण जाईल, जड पडेल, जड. का तुम्ही आमेन म्हणाल? बाबा जड आहे. मी स्वतःला लावून घेतोय वचन. आमेन. भाऊ बहिणीनो, आता आपण बघूया की सिंह आणि गरुड याचं खाणं एकच आहे, राईट. आणि आपण पाहिलं की जे 7 कलेशीय काल जे आहेत, बरोबर, ते 7 आहेत, राईट. आणि अभिषेकाप्रमाणे 4 प्राणी आहेत, राईट. पहिला काय आहे? सिंह. दुसरा काय आहे? गोरा, बैल. तिसरा कोण आहे? मनुष्य. आणि चौथा काय आहे? उडता गरुड आहे. हालेलुया, राईट. आणि परमेश्वराने काय केलेलं आहे? या परमेश्वराने ह्या प्राण्यांना सामर्थ्य दिले, पहिल्याला दिले आणि शेवटच्याला पण दिले. आणि भाव बहिणीनो, हा पहिला जो प्राणी जो आहे, हा सिंह जो आहे, याला एवढं सामर्थ्य दिलं की त्या काळामध्ये पौल जो उभा राहिला, त्याने काय केलं? ख्रिस्त विरोधाला सामना केला, त्याला अडवलं. निकोलाइट जे शिक्षण आलं त्याला पण त्याने विरोध केला, थांबवलं. का? कारण त्याच्यामध्ये सिंहाचं अॅनालिटिक होतं, राईट. आणि सिंह काय दाखवतो? सामर्थ्य दाखवतो. आमेन. आणि पाहिलं आपण तर 7 शिक्के आले. 7 शिक्क्यामध्ये आपण पाहतो की पहिले जे 4 शिक्के जे आहेत, पहिला काय? सफेद घोडा. नंतर कुठला आहे? दुसरा नंबर लाल घोडा. नंतर काळा घोडा. आणि चौथा करडा, राईट. करडा, पेल, पेल, तांब, हा, राईट, पेल. चौथा हा झाला. आणि 5वा शिक्का जो आहे, हा काय दाखवलेला आहे? हा ज्यूसाठी लोकांसाठी आहे, यहुदी लोकांसाठी आहे. आणि 6वा काळ काय दाखवतोय? हे महासंकटाचा काळ दाखवलाय. आणि 7वा फार महत्वाचा शिक्का आहे. इट्स क्राइस्ट इन हिज ब्राइड, राईट. हा काय? ख्रिस्त त्याच्या वधूमध्ये, त्याच्या पत्नीमध्ये आहे. आणि आपण पाहतो की शुभवर्तमान पण 4 आहेत. पहिलं काय आहे? मत्ते. दुसरं काय? मार्क. लूक. लूक काय? लूक पण काय? मनुष्य दाखवलाय. आणि चौथा आहे हालेलुया, योहान, उकाब, हालेलुया, गरुड. का तुम्ही आमेन म्हणाल? आमेन. आणि प्रियानो, आपण पाहिलं की हे 4 अनॉइंटिंग जे आहेत, त्या 4 अनॉइंटिंग मध्ये पहिला जो सिंह आहे आणि शेवटचा जो गरुड आहे, दोघांचं खाणं सेम आहे. रक्ताळलेला मांस पण आहे आणि रक्त पण आहे, राईट. म्हणजे प्रियानो, प्रॉफिट इथे म्हणतात, नीट लक्ष द्या कोटकडे. ओके, हा, प्रॉफिट इथे म्हणतात, ओके, when the antichrist was riding with his false teaching, तेव्हा ख्रिस्त विरोधी काय करत होता? खोटी शिकवण घेऊन जेव्हा घोडसवारी करत होता, गॉड सेंड ही टीचिंग आउट द वर्ड. परमेश्वरने काय पाठवलं? वचन पाठवलं. द लायन ऑफ द ट्राइब ऑफ जुदा, यहुदा गोत्रातला त्या सिंहाला पाठवलं. विच इज द वर्ड मेड मॅनिफेस्ट इन द होली स्पिरिट. म्हणजे जेव्हा पौल प्रचाराला उभा राहिला तर तो पौल नव्हता, ते वचन परमेश्वर त्याच्या मुखातून द सन ऑफ मॅन, अ सन ऑफ मॅन मधून बोलत होता. बघा भाऊ बहिणीनो, ह्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजेत. जर पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा आला, तर तो पवित्र आत्मा जेव्हा आला, द सन ऑफ मॅन जेव्हा आला, तेव्हा तिथे अ सन ऑफ मॅन पाहिजे तो रिसीव्ह करण्यासाठी. आणि म्हणून 120 जणांवर काय झाला? तो पवित्र आत्मा आला. गॉट इट? म्हणून तुम्ही बघा, प्रॉफिट इथे म्हणतात, हे बघा, आता मला इथे मी थोडस हे करतो, 1 मिनिट, मला क्षमा करा. इथे प्रॉफिट एक कोड सांगत आहेत, द एव्हिडन्स ऑफ अ स्पिरिट फिल्ड ख्रिश्चन बिलिव्हर. हा पुरावा काय? जर एखादा सिद्ध विश्वासू सांगत असेल, स्वतःला ख्रिश्चन सांगत असेल, ख्रिस्ती सांगत असेल, तर त्याचा पुरावा काय आहे? इट इज नॉट टू प्रोड्यूस द ट्रूथ. तो स्वतःहून सत्य प्रकट करू शकत नाही, द वर्ड, दॅट इज द वर्ड, बट टू रिसीव्ह द ट्रूथ. म्हणजे भाव, जर तुम्ही एखादा मेसेज, संदेश घेत असाल, तर त्या प्रत्येक संदेशाच्या, त्या प्रत्येक वचनावर तुम्ही विश्वास ठेवावा. तुम्ही हा विचार करू नका
की मला हे समजत नाही. तुम्हाला तर्क वितर्क आणि समजवण्यासाठी बोलावलेलं नाहीये, तुम्हाला विश्वास ठेवण्यासाठी बोलवलेलं आहे. अँड टू बिलीव्ह अँड ओबे इट. त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याचं पालन करा. आमेन. आता आपण त्या कोर्टमध्ये पुन्हा जाऊया. आपण छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण जेव्हा आपण त्या गोष्टी मिस करतो, जेव्हा स्किप करतो, आपल्याला तो आशीर्वाद मिळत नाही. आमेन. ओके. अँड द होली स्पिरिट देअर टू मॅनिफेस्ट हिमसेल्फ विच इज द वर्ड. आणि जेव्हा पवित्र आत्मा प्रकट झाला, तो काय होता? वचन होता. दॅट द रिझन द अर्ली चर्च हॅड हिलिंग. म्हणून आपण पाहतो की सुरुवातीच्या मंडळांमध्ये पहिल्या कलेसियामध्ये काय झालं, इफिशियन मध्ये काय झालं, हिलिंग झाल्या. अँड मिरॅकल्स अँड विजन्स अँड पॉवर, सगळ्या गोष्टी झाल्या. हा राईट. इज बिकॉज इट वॉज अ लिव्हिंग वर्ड. कारण ते काय होतं? जीवित वचन होतं. इन द फॉर्म ऑफ लायन ऑफ द ट्राइब ऑफ जुडा. कारण त्यावेळेला अनॉइंटिंग काय होतं? लायन. त्यावेळेला अभिषेक कसला होता? सिंहाचा अभिषेक होता. रायडिंग आउट टू कॉम्बॅट दॅट. आमेन. काय? त्याचा सामना करण्यासाठी, ख्रिस्त विरोधाचा सामना करण्यासाठी. नाव यू गॉट इट. का आता तुम्हाला कळतंय? ही सेंड्स हिज पॉवर. अँटिक्राइस्ट. अँटिक्राइस्टने काय केलं? त्याचं सामर्थ्य पाठवलं. गॉड सेंड हिज द वर्ड. आणि परमेश्वरने काय केलं? त्याचं वचन पाठवलं. अँटिक्राइस्ट फॉल टीचिंग. अँटिक्राइस्ट ख्रिस्त विरोध काय होता? खोटी शिकवण. द ट्रू टीचिंग वेंट विथ इट टू कॉम्बॅट इट. आणि त्याच वेळेला खरं शिक्षण आलं. राईट. जे काय झालं? युद्ध केलं, त्याने त्याला सामना केला. ओके. नाव दॅट वॉज द फर्स्ट वन. नाव धिस वॉज द फर्स्ट चर्च अपोस्टोलिक दॅट वेंट टू मीट हिम. पहिली मंडळी भाव बहिणी म्हणून लाईन जेव्हा अनॉइंटिंग, म्हणजे भाव बहिणी असं धरून चाला की जेव्हा सिंहाचं अनॉइंटिंग झालं, तेव्हा प्रत्येकामध्ये तो आत्मा आला. प्रत्येक जण सिंहासारखा वागायला लागला. मग आता काय? फ्लाइंग ईगल. पाहू किती ब्रदर टीम डॉटने जेव्हा हे केलं ना, मी त्याच्यावर खूप मनन करू लागलो की फ्लाइंग ईगल, फ्लाइंग ईगल माझं सतत पोचत राहिलं आणि मी खोल खोल जायला लागलो. आणि तेव्हा या गोष्टी कळायला लागल्या की का फ्लाइंग ईगल. जर त्या सिंहामध्ये एवढं सामर्थ्य होतं, आणि सिंह हा जमिनीवर चालणारा प्राणी, उडता सिंह पाहिला कधी? पण ईगल अनॉइंटिंग असं आहे जो जमिनीवर पण उतरतो आणि आकाशातून भरारी घेतो. कुठे जातो? सुलक्यावर, उंच ठिकाण, तिथे कोणी जाऊ शकत नाही. आपण अनॉइंटिंग समजून घ्या भावबहिणीनो. आणि हेच आहे त्या प्रेमपत्रामधला तो गाभा, ज्याच्याकडे आपल्याला जायचं आहे. आमेन. आणि हा जो त्यावेळेला पौल जो होता, मला तो कोट झाला ना तो, हा जो पौल होता, हा पौल कोण होता? संदेष्टा होता. पण आपण शोधूया की बायबलमध्ये असं कुठे लिहिलंय. मला वाटतं प्रेषित कृत्य उघडा, पहिलं वचन वाचा, 13 अध्याय पहिलं वचन. काय तुम्ही आनंदित आहात? आमेन. हे काय होते? संदेष्टे आणि शिक्षक होते. सिस्टर 9 वचन वाचा, लक्ष द्या. प्रेषित 13:9, लक्ष द्या वचनाकडे. बस आपल्याला तेवढंच बघायचं आहे की तो कोण होता? शिक्षक आणि संदेष्टा होता. आमेन. प्रॉफिट इथे काय म्हणतात बघा. प्रॉफिट इथे म्हणतात, ओके कुठे गेले ते, नाव द फर्स्ट वॉज द लायन दॅट रोड. पहिला कोण होता? सिंह, ज्याने गर्जना केली. दॅट प्युअर अनएडल्टरेटेड वर्ड. हे शुद्ध आणि कुठलीही भेसळ न झालेला असं ते वचन होतं. प्रॉफिट पुढे म्हणतात क्वेश्चन अँड आन्सर मध्ये, इन द डेज ऑफ पॉल द एंजल ऑफ द चर्च ऍट इफिसस. काय? तो कोण होता? एक दूत होता इफिस चर्च साठी. पॉल फाउंडिंग हिज चर्च, बीइंग द मेसेंजर टू इट. तो कोण होता? एक संदेशवाहक होता
त्या काळासाठी, त्या युगासाठी. रिमेंबर पॉल फाउंडिंग द चर्च ॲट इफेसस बिकम द मेसेंजर टू दॅट चर्च. पुन्हा सांगतात, आता लक्ष द्या, नीट लक्ष द्या. अँड द स्पिरिट दॅट वॉज इन द लँड दॅट टाइम वॉज अ लायन स्पिरिट. ते कुठलं होतं? सिंहाचं आत्मा होता त्याच्यामध्ये. अँड द लायन इज द लाईन ऑफ ट्राईब ऑफ जुडा. आणि तो सिंह कोण होता? यहुदा वंशाचा सिंह होता. विच इज क्राइस्ट. अँड क्राइस्ट इज द वर्ड. पॉल विथ द वर्ड ऑफ दॅट एज. कोणता पॉल? ते वचन होतं, त्या युगासाठी झालेलं वचन होतं. हा, राईट. तर भाव बहिणीनो, आता प्रॉफिट इथे म्हणतात की इफिस आहे, इफिस युग आहे, ते पुन्हा यायला पाहिजे. राईट. प्रॉफिट इथे म्हणतात, मी तुम्हाला वाचून दाखवतो ते. ओके. हा, नाव as we are promised according to Revelation 10 and according to Malachi 4 that there is God to come a Ephesians to this. Ephesians युग पुन्हा यावला पाहिजे. ओके. and there is promise it friend. आणि हे काय दिलेलं आहे? आपल्याला वचन दिलं गेलेलं आहे. there must come an Ephesians. पुन्हा इफिस युग यायला पाहिजे, कारण दोन्ही प्राण्याचं अन्न एकच आहे. हालेलुया. आणि हे अनॉइंटिंग असं आहे की ते जमिनीवर पण आहे, आकाशात उंच भरारी पण घेते. म्हणजे किती सामर्थ्य आहे त्या अनॉइंटिंग मध्ये. दॅट दिस सेवन फोल्ड मिस्ट्रीज ऑफ द वर्ड ऑफ गॉड मस्ट बी अनफोल्डेड. म्हणजे रहस्य आहे ती काय झाली? उलगडली गेली पाहिजेत. अँड इट्स द लाउडिशियन एज दॅट दिस टेक्स प्लेस. आणि लाउदिकिया युग आहे, त्याच्यामध्ये घडणार आहे आणि घडत आहे. आय बिलीव्ह दॅट वी आर हिअर. आणि माझा विश्वास आहे की आपण बरोबर तिथे आहोत. आमेन, आमेन. भावनिनो, आणि म्हणून आपण पाहतो की ही जी अनॉइंटिंग होतं त्यावेळेला ख्रिस्त विरोधामध्ये उभं राहिलं. मग आज जर ईगल अनॉइंटिंग असेल तर त्याच्यामध्ये किती सामर्थ्य असेल? कारण हा ईगल हा फक्त जमिनीवर नाही, आकाशामध्ये पण उंच भरारी घेतो. उंच, त्याच्यापेक्षा उंच कोणी जाऊ शकत नाही. आमेन. आणि हा, आता नीट लक्ष द्या. शेवटचा एक कोड घेतो आणि संपवतो, कारण हा होणार नाही मेसेज. आपण सेकंड पार्ट नंतर बघूया. हा, प्रॉफिट इथे म्हणतात as the eagle stirs her nest, so we are looking in the face of great subject and a great bird. आपण एका महान अशा संदेशामधून बघत आहोत आणि एका महान पक्षाबद्दल बोलत आहोत. अँड आय हॅव ऑलवेज लव्ह द ईगल. मी नेहमी त्या गरुडावर प्रेम करतो. मेसेज मध्ये आपण बघाल तर आ ईगल हा पण प्रॉफिटला दाखवलेला आहे, संदेश त्याला. राईट. दो, आता नीट लक्ष द्या. दो ही हॅज कॉस्ट मी अ लॉट ऑफ ट्रबल. त्यानं मला खूप त्रास दिलाय. त्या गरुडाने मला खूप त्रास दिलाय. इज इट अप मेनी डिअर दॅट आय किल. त्याने म्हणजे बरीचशी हरणं जी मी मारलेली शिकारीमध्ये ती चोरून नेली. बट आय स्टील गॉट अ रिस्पेक्ट फॉर हिम. तरी पण मला त्या पक्षाबद्दल फार आदर आहे. ही इज अ बर्ड ऑफ प्रे. हालेलुया. तो कोण आहे? एक पक्ष करणारा, शिकार करणारा पक्षी आहे. अँड द व्हेरी वर्ड ईगल इटसेल्फ मीन्स रिपर विथ द बीक. तो काय करतो? चोचीने फाडतो. ही रिप्स विथ हिज बीक अँड देन ही फीड्स. तो चोचीने फाडतो आणि मग भरतो. आपण आपल्या जागेवर उभे राहूया. पहा बहिणीनो, हा जो ईगल आहे, ब्रदर ब्रॅनम हा एक संदेष्ट आहे. राईट. हा ईगल आहे, हा पण एक संदेष्ट आहे. राईट. जेव्हा ब्रदर ब्रॅनमने एखाद्या हरणाचं शिकार केली, ते तुमच्या आणि माझ्यासाठी होतं. आपण ते कॅच केलं. हालेलुया. ब्रदर ब्रॅनमने जे प्रीच केलं ते आपण कॅच करत आहोत. त्याने जे मारलं सैतानाला, आपण काय करतो? ते कॅच करत आहोत. आपण काय करतो? ते रेव्होल्युशन प्रत्येक जण कॅच करत आहोत आणि सैतानावर काय करत आहोत? ओव्हरकम करत आहोत. आणि तो काय म्हणतो?
की हा जो ईगल आहे, हा गरुड आहे, हा चोचेने हे करतो, चोचेने पहिला फाडतो, सैतानाला अडवा. जस्ट स्पीक द वर्ड, फक्त वचन बोला तुम्ही आणि सैतान तुमच्यापासून पळून जाईल. त्यामुळे ते सामर्थ्य आज तुमच्यात आणि माझ्यात परमेश्वराने दिलेलं आहे. कारण वी आर द फ्लाइंग ईगल्स. का तुम्ही आनंदित आहात? आमेन. आपण पुढचा भाग नंतर पाहूया. मी ब्रदर स्टँडीला विनंती करतो की ते पुढे येतील. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन. हालेलुया. काय तुम्ही आनंदित आहात? आमेन. खरोखर ईगल अनॉइंटिंग इज द बेस्ट अनॉइंटिंग इन एंटायर मेसेज. पूर्ण संदेशामध्ये सर्वात महत्वाचं जे आहे ते उडता गरुड जो आहे, ईगल अनॉइंटिंग, हे अनॉइंटिंग जे आहे हे कोणालाच मिळालं नाही. कारण जसे प्रॉफिट पण जसे म्हणतात की गरुडना वरून सगळं बघतो, त्याला वरून सगळं दिसते की खाली काय चालू आहे ते, कारण त्याला ती अनॉइंटिंग आहे की त्याने वरून बघावं. त्याच्या लेवलला कोणच येऊ शकत नाही. आजपर्यंत कोणताही प्राणी त्याच्या लेवलला गेला नाही. जे त्याला रेव्हिलेशन दिलं तेच रेव्हिलेशन आज ह्या युगामध्ये त्याच्या बाजूला दिलेलं आहे. आमेन. काय आपण आनंदित आहोत की संदेशाच्या द्वारे आम्हाला ते दिलं. ते गीत आहे तुम्हाला ते सेट युअर विंग्स टू द विंड्स ऑफ लव्ह आहे, येते का? एक गीत आहे, मी ग्रुपवर टाकतो. देर आर टू वेज. Set your wings to the winds of faith. There are two roads you may take, one by one. There are two. Set your wings. एक मिनिट. ब्रदर मार्क अहो जे आहेत हे वास्तविक त्यांनी हे गाणं लिहिलेलं आहे. जे आम्ही ग्रुपवरती पाठवतो. खरोखर गरुडाची शक्ती काय आहे ही आज आम्हाला माहिती असणे गरजेचं आहे. आमेन. आपण गीत गाऊया. ग्रुपवरती पाठवतो मी. There are two roads you may take, one by sight and one by faith. Take the word of God, of what you see, what you believe is what will be. Set your wings to the winds of faith. You can fly in a higher place. Do not struggle, it's by faith. Set your wings to the winds of faith. What's your need? What's your need? What's your cry? What's your mountain? Much too high. Speak the word of God. By and by it will move, or you will fly. You will fly. Set your wings to the winds of faith. You can fly in a higher place. Do not struggle, it's by faith. Set your wings to the wings of faith. Watch the eagle. Watch the eagle in the sky. He does not struggle. He does not strive. For the power that makes him rise
is already in the sky. Set your wings. Set your wings to the winds of faith. You can fly in a higher plane. Do not struggle, it's by grace. Set your wings to the wings of faith. Hallelujah. 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 स्वर्गीय पिते प्रभू येशू ख्रिस्त, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. खरोखर प्रभू तो जो गरुड आहे, जसं वचन म्हणते, तो उंच भरारी घेतो. आणि प्रभू ज्याला ती प्रभू तू कल्पना दिलेली आहे की त्यांनी त्या उंच भरारीमध्ये काय करावे. आणि प्रभू आमच्या भावाच्या द्वारे तू हे गीत लिहिलं की प्रभू विश्वासावरती फक्त आम्ही आमचे पंख उघडून उभे राहावे. आणि ती विश्वास जो आहे तो आम्हाला सगळ्या ठिकाणी घेऊन जाईल. कारण प्रभू हा जो मेसेज आहे हा डोळ्याने पाहिलेला संदेश नाही आहे प्रभू, हा कानाने ऐकलेला संदेश नाही आहे. तर प्रभू हा मनुष्याच्या अंतकरणात जाऊन कार्य केलेला असा संदेश आहे. तो प्रभू जेव्हा तुझा शब्द संदेशाच्या मुखातून निघाला तेव्हा प्रभू तो आपले कार्य करू लागला. आणि प्रभू जे कार्य मनुष्याने बघितलं नव्हतं, डोळ्याने पाहिलं नव्हतं, मनुष्याच्या कानालाही ऐकलं नव्हतं, ते आपल्या लेकरांसाठी प्रभू तू सगळं काही प्रगट केलं. कारण प्रभू तुझं वचन हे पवित्र वचन आहे. प्रभू तुझं वचन हे काही प्रभू सडलेलं अन्न नाही आहे. तुझं वचन हे काही कालचं अन्न नाही आहे. तुझं अन्न हे काही सकाळचं अन्न नाही आहे. तर प्रभू प्रत्येक वेळेला हे ताजं अन्न तू गरुडाच्या पिलांना तू खायला घालतोस. म्हणून प्रभू तुझे संदेश ते म्हणतात की वी आर इगलेट्स ऑफ द इगल. आम्ही त्या इगलचे, गरुडाचे पिल्ल असे आहोत. खरं का प्रभू तो गरुड आहे तो सगळं काही फाडून टाकतो आणि प्रभू जे अन्न आहे ते आपल्या चोचीच्या द्वारे आपल्या लेकरांना भरवतो. आणि प्रभू त्यांना शिकवतो की यांनी अन्न मांसमय, रक्तमय असं अन्न कसं खावं. खरं का प्रभू ज्या वेळेला तू आपल्या शिष्यांना म्हटलेस की जो कोणी ह्या मनुष्याचे मांस खाईल आणि रक्त पेईल त्याला स्वर्गीय राज्य मिळेल. प्रभू लोकांनी तुला सोडून दिले आणि प्रभू त्यांनी तुला अपशब्दही वापरले की हा त्याचे रक्त पेऊ आम्हाला प्यायला देतोय काय. परंतु प्रभू आजच्या संदेशाप्रमाणे ते शब्द नव्हते, तर त्या शब्दामधला असलेला अर्थ होता जो त्यांच्यासाठी तू लपवला होता. परंतु प्रभू धन्यवाद देतो आम्ही तुझ्या पवित्र नावाला की प्रभू प्रत्येक लव लेटर प्रभू तू आमच्यासाठी उलगडलं, प्रत्येक शब्द प्रभू तू आमच्यासाठी उघडला गेलास अशासाठी की प्रभू आम्हाला तुझ्या शब्दाचा अर्थ समजावा. त्या शब्दामधला शब्द रीड बिटवीन द लाईन जसे प्रॉफिट म्हणतात त्याच्यामधला अर्थ काय तो समजण्यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य केलंयस. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. खरं का प्रभू तुझा शब्द जो आहे हा सर्वसामर्थ्य शब्द आहे. आणि प्रभू त्या इगलचं जो अनॉइंटिंग आहे हे प्रभू इगलचं अनॉइंटिंग साधा अनॉइंटिंग नाही तर प्रभू स्पीक द वर्डचं अनॉइंटिंग आहे. प्रभू आम्ही तुला विनंती करतो की प्रभू या संदेशाच्या द्वारे तू आम्हाला आशीर्वादित कर. आम्हाला आमची शक्ती समजण्यासाठी सहाय्य कर प्रभू. जसे संदेश सांगतात की ते पिल्लू जेव्हा वाढायला लागते हळूहळू आपलं जे गरुड आहे ते आपल्या कापसाचा जो भाग आहे तो काढायला सुरुवात करतो. अशासाठी की प्रभू त्या पिलांनी आपली जागा ओळखावी आणि तिथून बाहेर निघावं आणि आपले पंख पसरावे अशासाठी की त्याला त्या विश्वासावरती, विश्वासाच्या हवेवरती त्याला उडता यावे. अनुग्रह कर की प्रभू आम्ही त्या घरट्यामध्ये राहू नये, तर प्रभू आम्ही त्यातून बाहेर निघावे. आम्ही आमच्या विश्वासाची परीक्षा व्हावी, आम्ही तासले जावे, आम्ही कणखर बनावे, आम्ही उडणारे गरुड असे बनावे. म्हणून प्रभू तू आमच्यावरती तुझी कृपाने दया कर. खरोखर प्रभू आजच्या संदेशाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आणि प्रभू ब्रदर नितीनलाही प्रभू तू आशीर्वादित कर, त्यांच्या कुटुंबालाही तू आशीर्वादित कर. खरोखर प्रभू हा वेळ आहे की प्रभू प्रत्येकाची इच्छा आहे की प्रत्येकाचं कुटुंब तारलं जावं आणि मार्ग बनविणारा परमेश्वर तू आहे. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभू आम्ही तुला उंच करीतो आणि स्पीक द वर्ड जे आहे ते आम्ही क्लेम करतो. आणि तुझ्या नावाने प्रभू ब्रदर नितीन आणि त्याच्या कुटुंबाला प्रभू तू आशीर्वादित कर. आणि प्रभू जे आम्ही सर्व जमलेला आम्हा प्रत्येकावर तुझी कृपाने दया कर. आजच्या वचनाबद्दल पुन्हा एक वर तुझा आभार मानतो. खरोखर प्रभू तुझी कृपा आहे की तुझे सत्य वचन आम्हाला ऐकायला मिळत आहे. दया कर. पुढे वेळ समय तुझ्या हाती. तुझे भाऊ बहिणी परतीच्या मार्गात जात असताना प्रत्येकाच्या जोडीला राहा. जे आले नाही प्रभू प्रत्येकाची आठवण करीतो.
प्रभू तुला विनंती करतो की प्रभू प्रत्येकाला प्रभू तुझा आत्मा दे. तुझ्या प्रभू ह्या गरुडाच्या युगामध्ये राहत असताना कोणीही प्रभू ह्या युगातून बाहेर जाऊ नये, कोणी तुझ्या वचनापासून वंचित होऊ नये. तर प्रभू तुझं जे पवित्र वचन आहे ते आम्हाला सर्वांना मिळावं म्हणून तू कृपाने दया कर, अनुग्रह करून पुढे वेळेसोबत तुझ्या हाती दे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तू ऐकून मान्य कर. आमेन. I love you. I love you. Because he first loved me and purchased my salvation on Calvary's tree. Amen. सर्वांना आशीर्वादित करो. Praise the Lord. God bless you.